एक 2 मिनिट वाट पाहूयात आपण बाकीच्या मुलांना जॉईन होईपर्यंत. लेक्चर वगैरे नाही आहेत ना आज कोणाचे? नो सर. कॉलेजमध्ये वगैरे लेक्चर नाही आहेत ना? ठीक आहे. काल काय पाहत होतो पहा आपण? कोव्हॅलेंट कॅरेक्टर. जसं पोलॅरिटी पाहिली आपण. एखाद्या कोव्हॅलेंट बॉन्डमध्ये त्याचं नेचर पोलार बनतं इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी डिफरन्समुळे. तर हे का होतं? इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी डिफरन्समुळे बॉन्डिंग इलेक्ट्रॉन एखादा ॲटम स्वतःकडे जास्त प्रमाणात अट्रॅक्ट करतो. त्याच्यामुळे इलेक्ट्रॉन अट्रॅक्ट करतोय म्हणजे त्याच्यावरती पार्शियल निगेटिव्ह चार्ज येतोय. म्हणजेच दुसरा जो ॲटम आहे त्याच्यावरती पार्शियली पॉझिटिव्ह चार्ज येणार आहे. पार्शियल पॉझिटिव्ह चार्ज, पार्शियल निगेटिव्ह चार्ज म्हणजे 2 पोल इथं वेगळे झालेले आहेत. याला म्हणतो आपण पोलार नेचर. पोलार नेचर आहे म्हणजेच काय झालेलं आहे पहा, पोलॅरिटी म्हणतो आपण त्याला, डायपोल तयार झाले. मग हे जे कोव्हॅलेंट बॉन्डमध्ये पॉझिटिव्ह निगेटिव्ह चार्ज सेपरेशन होतं, याला आपण म्हणू शकतो की हे आयोनिक कॅरेक्टर आहे. पॉझिटिव्ह निगेटिव्ह कुठं असणार आहेत? आयोनिक बॉन्डमध्ये. मग हे पॉझिटिव्ह निगेटिव्ह चार्ज सेपरेशन जे आहे, हे आयोनिक कॅरेक्टर डेव्हलप झालेलं आहे. कशामध्ये? कोव्हॅलेंट बॉन्डमध्ये. तसं सेम कोव्हॅलेंट. कन्सेप्ट आहे आयोनिक बॉन्डमध्ये कोव्हॅलेंट कॅरेक्टर कधी डेव्हलप होईल. मग याच्यासाठी एक्झाम्पल दिले. काही आयोनिक कंपाऊंड हे कोव्हॅलेंट कंपाऊंडच्या कॅरेक्टरिस्टिक्स दाखवतात. जसं की LiClचं एक्झाम्पल घेतलं आपण, लिथियम क्लोराईड. हा कंपाऊंड तर आयोनिक कंपाऊंड आहे, पण इझिली डिझॉल्व्ह होतो नॉन पोलार सॉल्व्हंटमध्ये. ऑर्गॅनिक सॉल्व्हंटमध्ये इझिली डिझॉल्व्ह होतो वॉटरपेक्षा. मग याच्यामध्ये ही जी कॅरेक्टरिस्टिक आहे ही कोव्हॅलेंट बॉन्डची आहे किंवा कोव्हॅलेंट कॅरेक्टर आहे हे. मग हे कोव्हॅलेंट कॅरेक्टर या आयोनिक कंपाऊंडमध्ये कसं आलं? ओके, म्हणजेच कोव्हॅलेंट बॉन्डचं नेचर कसं आलेलं आहे. जसं इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी डिफरन्समुळे आयोनिक नेचर येतं कोव्हॅलेंट बॉन्डला, तसं हे नेचर का आलेलं आहे? मग याच्यासाठी हे एक्सप्लेन करण्यासाठी फॅजन्स रूल पाहत होतो आपण. या सायंटिस्टने काय केले, काही रूल दिलेले आहेत आपल्याला डिसाईड करण्यासाठी की कोव्हॅलेंट कॅरेक्टर आयोनिक बॉन्डमध्ये कधी जास्त असू शकतं किंवा कधी कमी असू शकतं किंवा त्याचं नेचर काय असू शकतं. मग फर्स्ट रूल पाहत होतो आपण, स्मॉलर द साइज ऑफ कॅटायन अँड लार्जर द साइज ऑफ एनायन, ग्रेटर द कोव्हॅलेंट कॅरेक्टर टू द आयोनिक बॉन्ड. आयोनिक बॉन्डमध्ये कोव्हॅलेंट कॅरेक्टर ग्रेटर कधी असेल? ज्यावेळी कॅटायनची साईज स्मॉलर असेल आणि लार्जर असेल साईज एनायनची. ओके, मग मी काय एक्झाम्पल देत होतो? एक्झाम्पल काल काय चालू होतं? समजा हा आयोनिक बॉन्ड आहे. ऍटम ए आहे. ऍटम ए चा हा समजा इलेक्ट्रॉन क्लाउड आहे किंवा इलेक्ट्रॉन डेन्सिटी आहे किंवा याच्यामध्ये सराउंडिंग इलेक्ट्रॉन आहेत. हा ऍटम बी आहे आणि हे ऍटम बी च्या सराउंडिंगला असणारी त्याची डेन्सिटी आहे. मग आता मला सांगा, ठीक आहे, ऍटम ए हा पॉझिटिव्ह चार्ज कॅरी करतो, ऍटम बी हा निगेटिव्ह चार्ज कॅरी करतो, ऍटम ए ने एक इलेक्ट्रॉन बी ला दिला असेल अँड सो ऑन. म्हणजे आयोनिक बॉन्ड आहे, बरोबर की नाही? पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह मध्ये फोर्स ऑफ अट्रॅक्शन आहे. म्हणजे काय आहे? इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स ऑफ अट्रॅक्शन म्हणजे आयोनिक बॉन्ड आहे. मला सांगा कोव्हॅलेंट बॉन्ड कधी होऊ शकतो? कोव्हॅलेंट बॉन्डचं नेचर काय असतं? जर ए ने एक इलेक्ट्रॉन दिला, बी ने एक इलेक्ट्रॉन दिला आणि हे 2 इलेक्ट्रॉन ए आणि बी मध्ये ऍज अ कॉमन प्लेस झाले, दोघांच्या मध्ये म्युच्युअल शेअरिंग ऑफ इलेक्ट्रॉन झालं किंवा इक्वल शेअरिंग ऑफ इलेक्ट्रॉन झालं तर त्याला आपण कोव्हॅलेंट बॉन्ड म्हणतोय, बरोबर की नाही? मग कोव्हॅलेंट बॉन्ड सारखं कॅरेक्टर याच्यामध्ये कधी येऊ शकतं? जर काही इलेक्ट्रॉन यांनी पण इक्वल शेअर केले तर. जर हे इलेक्ट्रॉन इक्वल शेअर करतायत तर याच्यामध्ये कोव्हॅलेंट कॅरेक्टर येऊ शकतं या आयोनिक बॉन्डमध्ये. मग याची पॉसिबिलिटी काय आहे पहा. जो कॅटायन आहे, हा कॅटायन काय करत असतो? हा कॅटायन, ठीक आहे, याने इलेक्ट्रॉन तर दिलेला आहे आणि पॉझिटिव्ह चार्ज कॅरी केलेला आहे. पण पॉझिटिव्ह चार्ज आलेला आहे म्हणजे हा काय बनलेला आहे? इथं इलेक्ट्रॉनची डिफिशियन्सी आहे, इलेक्ट्रॉनची कमतरता आहे. ए जवळ इलेक्ट्रॉनची कमतरता आहे. पॉझिटिव्हली चार्ज स्पेसिस नेहमी इलेक्ट्रॉनकडे अट्रॅक्ट होते. म्हणजे याला इलेक्ट्रॉनची गरज आहे न्यूट्रल होण्यासाठी, स्टेबल होण्यासाठी. याला इलेक्ट्रॉनची कमतरता आहे म्हणजे ही इलेक्ट्रॉन डिफिशियंट स्पेसिस आहे. ही काय आहे? इलेक्ट्रॉन डिफिशियंट स्पेसिस. ही काय आहे? निगेटिव्ह चार्ज कॅरी करते म्हणजे इलेक्ट्रॉन रिच स्पेसिस आहेत. मग इलेक्ट्रॉन डिफिशियंट स्पेसिस, याला इलेक्ट्रॉन विषयी अट्रॅक्शन राहतं. मग एचा न्यूक्लियस काय करतो? त्या बीच्या इलेक्ट्रॉन डेन्सिटीला थोड्या प्रमाणात स्वतःकडे अट्रॅक्ट करतो. थोड्या प्रमाणात बीच्या इलेक्ट्रॉन डेन्सिटीला स्वतःकडे अट्रॅक्ट करतो. मग हे मी डार्क पोर्शनने जर मी इथं दाखवलं तुम्हाला, तर इथं काय झालेलं आहे? हे इलेक्ट्रॉन क्लाउड जो आहे हा बीचा ए ने खेचलेला आहे. मग आता हा इलेक्ट्रॉन क्लाउड याच्याकडे अट्रॅक्ट झालेला आहे, पण तो बीचा आहे म्हणजेच काय झालंय? हा दोघांच्या मध्ये शेअर झालेला आहे, बरोबर की नाही? दोघांच्या मध्ये हा इलेक्ट्रॉन क्लाउड इथं काय झालेला आहे? शेअर झालेला आहे. म्हणून या टाईपचं जे कॅरेक्टर आहे हे आयोनिक कॅरेक्टर, कोव्हॅलेंट कॅरेक्टर आहे.
की जे आयोनिक बॉन्ड मध्ये डेव्हलप झालेलं आहे. मग रिझन हेच आहे की याने इलेक्ट्रॉन क्लाउड खेचला पाहिजे, बरोबर की नाही? याने जर इलेक्ट्रॉन क्लाउड स्वतःच्या बाजूला खेचला तर ते इलेक्ट्रॉन इक्वली शेअर जसे करतात तसेच दोघांच्या मध्ये लाई करतील ते इलेक्ट्रॉन, आणि त्यामुळे आपण म्हणू शकतो की कोव्हॅलेंट कॅरेक्टर याच्यामध्ये काय होतंय, इंड्यूस होतं. इथपर्यंत क्लिअर का? इथपर्यंत क्लिअर? येस सर. ठीक आहे. आता पहा हा इलेक्ट्रॉन कधी खेचू शकतो याच्यासाठी काहीतरी रूल्स असले पाहिजेत, काहीतरी लॉजिकल थिंकिंग असलं पाहिजे याच्या मागे, किंवा काहीतरी बेसिक आयडिया असली पाहिजे. मग फाजनने काय केलंय पहा, फर्स्ट रूल दिलेला आहे, स्मॉलर द साइज ऑफ कॅटायन अँड लार्जर द साइज ऑफ एनायन ग्रेटर द कोव्हॅलेंट कॅरेक्टर. म्हणजे कॅटायनची साईज जेवढी स्मॉलर आहे किंवा एनायनची साईज जेवढी लार्जर आहे तेवढं याच्यामध्ये कोव्हॅलेंट कॅरेक्टर ग्रेटर येतं. कसं येऊ शकतं? परत मी आता डायग्राम दाखवतोय तुम्हाला. परत डायग्राम दाखवतोय. कॅटायन कोणताही असेल समजा, त्याची साईज काय करतोय आपण, त्या कॅटायनची साईज जी आहे ती स्मॉलर दाखवतोय. मग कॅटायनची साईज आपण काय करतोय, स्मॉलर दाखवतोय. लार्जर अँड लार्जर द साईज ऑफ एनायन, मग एनायनची साईज काय करतोय मी, एनायनची साईज मी इथं खूप मोठी दाखवतोय. ठीक आहे, म्हणजे कॅटायन छोटा आहे आणि एनायन मोठा आहे. ठीक आहे, हा एनायन आहे असं समजूयात. मी फक्त निगेटिव्ह चार्जने, किंवा ठीक आहे आपण ए आणि बी नावं दिलेली आहेत, तर ए आणि बी पण आपण याला म्हणू शकतो. ओके, अशा केसमध्ये काय होते पहा, ही टोटल या बीच्या सराउंडिंगला फिरणारी टोटल इलेक्ट्रॉन डेन्सिटी आहे, ही इलेक्ट्रॉन डेन्सिटी आहे. मग इथं काय होऊ शकतं पहा, इथं काय होऊ शकतं, पॉसिबिलिटीज काय आहेत, इथं काही इलेक्ट्रॉन आहेत, इथं फिरणारे काहीतरी इलेक्ट्रॉन आहेत, इलेक्ट्रॉन डेन्सिटी आहे. आता मला सांगा, या इलेक्ट्रॉनला बीचं न्यूक्लियस जवळ आहे का एचं न्यूक्लियस जवळ आहे? एचं न्यूक्लियस जवळ आहे. हे कशामुळे झालेलं आहे? हे कशामुळे झालेलं आहे? ए ची साईज स्मॉलर आहे आणि बीचं न्यूक्लियस दूर का गेलेलं आहे? लार्जर द साईज ऑफ एनायन, ह्याची साईज लार्जर आहे. मग ऑब्वियस आहे की याला कुणाविषयी अट्रॅक्शन असलं पाहिजे, कुणाविषयी अट्रॅक्शन असलं पाहिजे, ए ॲटम. बरोबर की नाही? खूप दूरचे लोक आहेत बाउंड्रीचे, देशाच्या कडेचे लोक आहेत बाउंड्रीचे, त्यांना पलीकडच्या देशाविषयी अट्रॅक्शन असतं. चायना बाउंड्रीची जी लोक आहेत त्यांना तिकडचं अट्रॅक्शन आहे, पाकिस्तान बॉर्डरला जे आहेत त्यांना तिकडचं अट्रॅक्शन आहे, का तर त्यांना इकडच्या पेक्षा तिकडचं जवळ आहे. महाराष्ट्रापासून कर्नाटक बॉर्डर जवळ असेल तर लोक कर्नाटकला प्रेफर करतात तिथं जाण्यासाठी मोठ्या एखाद्या सिटीमध्ये, बरोबर की नाही? सेम आहे तसं, जस्ट फॉर एक्झाम्पल. तसं काय होतंय पहा, तसं या इलेक्ट्रॉनला याच्याविषयी अट्रॅक्शन आहे. ओके, मग हा काय करतो, इझिली हे इलेक्ट्रॉन स्वतःच्या फेवर मध्ये घेतो. मग जर याने हा इलेक्ट्रॉन क्लाउड स्वतःच्या बाजूला खेचला तर हे इलेक्ट्रॉन कोव्हॅलेंट बॉन्ड सारखं नेचर झालं इथं. ओके, मी जे डार्क पोर्शनने दाखवलंय हे कोव्हॅलेंट बॉन्ड सारखं नेचर झालं, म्हणजेच हे इलेक्ट्रॉन ऍज अ कॉमन प्लेस झालेले आहेत. म्हणजे इथं काय झालंय, कोव्हॅलेंट कॅरेक्टर काय झालंय, डेव्हलप झालंय, बरोबर का? कोव्हॅलेंट कॅरेक्टर काय झालंय, डेव्हलप झालंय, बरोबर. मग आता सांगा, मी तुम्हाला काही एक्झाम्पल देतो याच विषयात. पहा, मी जर एनायन कॉन्स्टंट ठेवला आणि वेगवेगळे कॅटायन घेतले. ओके, एनायन कॉन्स्टंट ठेवतोय. फॉर एक्झाम्पल पहा, LiCl अँड कम्पेअर इट विथ NaCl. दोन्हीमध्ये कोव्हॅलेंट कॅरेक्टर कोणामध्ये जास्त असू शकतो? याच्यामध्ये Li पॉझिटिव्हली चार्ज आहे, Cl निगेटिव्ह, सोडियम पॉझिटिव्ह, क्लोरीन निगेटिव्ह. टेल मी, अकॉर्डिंग टू फर्स्ट रूल ऑफ फाजन. यस, कोव्हॅलेंट कॅरेक्टर कोणामध्ये जास्त आहे? रिप्लाय मी. कोव्हॅलेंट कॅरेक्टर कोणामध्ये जास्त आहे? सुरेश. यस, LiCl मध्ये. फाय सर, साइज ऑफ Li इज स्मॉल. इट इज म्हणजे आपण एनायनची साईज कॉन्स्टंट ठेवतोय, कॅटायन जर छोटा झाला कोव्हॅलेंट कॅरेक्टर वाढणार आहे. ओके, आता रिव्हर्स केस पाहूयात आपण. मी कॅटायन कॉन्स्टंट ठेवतोय Li प्लस, ओके, आणि एनायन चेंज करतोय मी, समजा Li प्लस I मायनस, आणि इथं असेल Li प्लस अँड टेक एक्झाम्पल ऑफ सेम क्लोरीन. ओके, क्लोरीन मायनस. नाउ टेल मी, कॅटायन इज कॉन्स्टंट, कॅटायनची साईज कॉन्स्टंट झाली, एनायनची साईज कमी जास्त झाली. कोव्हॅलेंट कॅरेक्टर कोणामध्ये जास्त असू शकतं? कोव्हॅलेंट कॅरेक्टर कोणामध्ये जास्त असू शकतं? यस, कॅटायन जितका छोटा होतो तितकं कोव्हॅलेंट कॅरेक्टर वाढतं, एनायन जितका मोठा होतो तितकं कोव्हॅलेंट कॅरेक्टर वाढतं. म्हणजे डेफिनेटली इथं एनायन मोठा झालेला आहे, कॅटायन कॉन्स्टंट, एनायन इथं मोठा झालेला आहे, क्लोरीन पेक्षा आयोडीनची साईज मोठी आहे, म्हणजे न्यूक्लियस खूप दूर गेलं, म्हणजे इथं कोव्हॅलेंट कॅरेक्टर काय झालेलं आहे,
इन्क्रीज झालेला आहे. मग हे काय सांगितलंय आपण? राईट डाऊन दिस कोव्हॅलेंट कॅरेक्टर. हे हेडिंग जे आहे हे वरती द्या, खाली नका देऊ. आणि हे दिलेलं आहे आपण ऍज अ एक्झाम्पल. So LiCl is more covalent than NaCl and LiI is more covalent than LiCl. झालं? Yes, sir. ओके. पहा सेकंड रूल ऑफ फजन मी इथंच दाखवतोय तुम्हाला. ग्रेटर द चार्ज ऑन कॅटायन काय असेल? कॅटायन वरचा चार्ज जितका जास्त असेल, ग्रेटर विल बी द कोव्हॅलेंट कॅरेक्टर. ग्रेटर इज द कोव्हॅलेंट कॅरेक्टर. ग्रेटर द चार्ज ऑन कॅटायन, मोर इज द कोव्हॅलेंट कॅरेक्टर. असंही म्हणू शकता तुम्ही, कोव्हॅलेंट कॅरेक्टर जास्त आहे. सांगता येईल का कोणाला एक्सप्लेन करून? हा जो रूल आहे, जसा मी फर्स्ट रूल सांगितला एक्सप्लेन करून, तसा हा सेकंड रूल कोणी एक्सप्लेन करून सांगेल मला? येस सर हा सर आता जसं तुम्ही म्हटलेलं मागाशी की जेवढा पॉझिटिव्ह चार्ज इलेक्ट्रॉन्स कडे अट्रॅक्ट होतो ना, ओके. मग सर म्हणजे त्याच्यामुळे जितका- आता Yes. त्याच्या मग इथं पण तसंच झालंय ना की आता कॅटायनचा चार्ज वाढला म्हणजे पॉझिटिव्ह चार्ज वाढला, मग पॉझिटिव्ह चार्ज इलेक्ट्रॉनला अजून अट्रॅक्ट करेल म्हणून ते कोव्हॅलेंट कॅरेक्टर दाखवणार. ओके गुड. म्हणजे काय होणार आहे पहा, जर याच्यावरचा चार्ज वाढला, समजा हे सेम स्ट्रक्चर आहे, याच्यावरती सिंगल प्लस चार्ज आहे, मग इलेक्ट्रॉनची डिफिशियन्सी याची सिंगल प्लसच्या फॉर्म मध्ये असेल. ओके. जर चार्ज वाढला, जितका चार्ज वाढेल तितके इलेक्ट्रॉन विषयी अट्रॅक्शन वाढेल, इलेक्ट्रॉन डिफिशियंट होणार आहे. जितका या कॅटायन वरती चार्ज जास्त, तेवढी याची पुलिंग पॉवर जास्त असणार आहे. पुलिंग पॉवर काय असणार आहे? जास्त असणार आहे. इलेक्ट्रॉन अफिनिटी जास्त असणार आहे. म्हणून हा बीच्या इलेक्ट्रॉन क्लाउड मधले इलेक्ट्रॉन स्वतःकडे खेचतोय. म्हणून ग्रेटर द चार्ज ऑन कॅटायन, greater is the covalent character or more is the covalent character to that ionic bond. पहा मग मी एक एक्झाम्पल देतोय परत कोव्हॅलेंट कॅरेक्टरचं. राईट डाऊन एक्झाम्पल कोव्हॅलेंट कॅरेक्टर. तुम्ही सांगू शकता आता ह्या रूल नुसार. समजा मी जर इथं घेतोय AlCl3 फर्स्ट कंपाऊंड, देन MgCl2 आणि NaCl. प्रत्येक ठिकाणी anion मी कॉन्स्टंट ठेवलेला आहे. anion कॉन्स्टंट आहे, कॅटायन चेंज झालंय, कॅटायन वरचा चार्ज पण चेंज झालाय आणि कॅटायनची साईज नियरली इक्वल आहे. अल्युमिनियम, मॅग्नेशियम, सोडियम हे काय आहेत? 11 नंबर, 12 नंबर, 13 नंबर. नियरली इक्वल साईजचे आहेत. फार मोठा किंवा फार छोटा त्याच्या साईज मध्ये फार फरक नाही. सर मला AlCl सांगा AlCl3 ला काय असेल कोव्हॅलेंट कॅरेक्टर? जास्त असेल. का जास्त असेल? सर इट हॅव 3 काय? पॉझिटिव्ह. 3 पॉझिटिव्ह चार्ज. पहा एका क्लोरीन वरती 1 निगेटिव्ह चार्ज असतो. 3 क्लोरीन वरती टोटल 3 मायनस चार्ज झाले. म्हणजे अल्युमिनियम टोटल कंपाऊंड हा नेहमी न्यूट्रल असतो, लक्षात ठेवायचं. म्हणजे अल्युमिनियम वरती या 3 निगेटिव्हला न्यूट्रलाइज करण्यासाठी 3 पॉझिटिव्ह चार्ज असतील. म्हणजे हा ट्रिपल पॉझिटिव्ह चार्ज कॅरी करतो आणि हे 3 आहेत की जे सिंगल निगेटिव्ह चार्ज कॅरी करतात. सेम इथं 2 निगेटिव्हली चार्ज क्लोरीन आहेत म्हणून 2 प्लस असेल Mg इथं, आणि इथं Li प्लस आणि Na प्लस आणि Cl मायनस असेल. मग सगळ्यात जास्त चार्ज या कॅटायन वरती आहे म्हणून कोव्हॅलेंट कॅरेक्टर याचं जास्त असेल, देन MgCl2 अँड सगळ्यात कमी असेल NaCl. राईट डाऊन दिस एक्झाम्पल ऑल्सो. ब्रॅकेट मध्ये चार्ज हे लिहून घ्या म्हणजे तुमच्या लक्षात राहील. इथं कॅटायन वरती 3 प्लस चार्ज आहे, इथं 2 प्लस चार्ज आहे आणि इथं 1 प्लस चार्ज आहे. 1 प्लस.
इट इज डन. Yes, sir. पहा, व्हॉट इज थर्ड रूल ऑफ फाजन? राईट डाऊन. ठीक आहे, लिहून घेऊयात आपण आधी, देन वी विल एक्सप्लेन. A cation with outer electronic configuration, write down, cation with outer electronic configuration, पूर्ण वर्डिंग मध्ये लिहू शकता तुम्ही, of the S2P6D10 type. कोणतंही असेल, 3s2 3p6 3d10 किंवा 4s2 4p6 4d10, 5s2 5p6 5d10, काही असू शकतं. प्रिन्सिपल क्वांटम नंबर नाही दिलेला. possess a greater polarizing power. possess a greater polarizing power. possess a greater polarizing power compared to cation having small size and same charge. Small size and same charge but having outer electronic configuration of S2P6 type. S2P6 type. काय सांगितले पहा. ओके, इथं स्मॉल नाहीये, सेम करा. having the same size and same charge. झालं? झालं का रिप्लाय मी? येस सर. आता पहा काय सांगितलेलं आहे. ओके, इफेक्टिव्ह न्यूक्लिअर चार्ज कोणत्या कॅटायन मध्ये जास्त असू शकतो? इफेक्टिव्ह न्यूक्लिअर चार्ज म्हणजे काय पहा, मी एक एक्झाम्पल देतोय तुम्हाला. समजा एक ऍटम आहे, छोटा ऍटम आहे, त्याच्या न्यूक्लियस मध्ये 10 प्रोटॉन आहेत, म्हणजेच तो कोणता चार्ज आहे? पॉझिटिव्ह चार्ज आहे, बरोबर की नाही? आणि त्याच्या सराउंडिंगला तेवढेच काय आहेत? 10 इलेक्ट्रॉन आहेत. ठीक आहे. दुसरा एक ऍटम आहे ज्याच्या न्यूक्लियस मध्ये समजा 50 प्रोटॉन्स आहेत आणि सराउंडिंगला 50 इलेक्ट्रॉन्स आहेत. ओके, अशा वेळी काय होऊ शकतं पहा, 10 पॉझिटिव्ह चार्ज न्यूक्लियस वरती आहेत, 10 निगेटिव्ह चार्ज काय आहेत? सराउंडिंगला इलेक्ट्रॉन वरती आहे. ओके, या न्यूक्लियस वरती 50 पॉझिटिव्ह चार्ज आहेत आणि सराउंडिंगला 50 निगेटिव्ह चार्जेस आहेत, बरोबर की नाही? आता हे काय करत असतात, या 10 पॉझिटिव्ह चार्जला हे 10 इलेक्ट्रॉन कव्हर करतायत सराउंडिंगला त्याच्या ऑर्बिटमध्ये रोटेट होऊन. याला आपण इलेक्ट्रॉन क्लाउड किंवा इलेक्ट्रॉन डेन्सिटी म्हणतो. ओके, सेम या 50 पॉझिटिव्ह चार्जला हे 50 इलेक्ट्रॉन काय करतायत? कव्हर करतायत. त्याच्या अराउंड रोटेशन असतं, कंटिन्युअसली रिव्हॉल्व करत असतात, त्यामुळे हे कव्हर अप करतायत. ओके, आता इथं नेचर काय सांगतंय? न्यूक्लिअर चार्ज, इफेक्टिव्ह न्यूक्लिअर चार्ज म्हणजे काय? या टाईपच्या कॅटायनला किंवा या टाईपच्या कॅटायनला ऍनायनचे इलेक्ट्रॉन अट्रॅक्ट करायचे. कुणाचे इलेक्ट्रॉन अट्रॅक्ट करायचे? ऍनायनचे, ज्याच्या बरोबर हा आयोनिक बॉन्ड करणार आहे त्याच्याबरोबर. ठीक आहे ना? त्याच वेळी त्याच्यामध्ये काय होणार आहे? कोव्हॅलंट कॅरेक्टर इंड्यूस होणार आहे. ओके, कोव्हॅलंट कॅरेक्टर त्याच्यामध्ये डेव्हलप होणार आहे. मग आता हा न्यूक्लियस याला किती इफेक्टिव्हली
स्वतःकडे पुल करू शकतो. म्हणजे पोलरायझिंग पॉवर किती आहे याची, किंवा इफेक्टिव्ह न्यूक्लिअर चार्ज किती आहे आणि हा किती करू शकतो. तर याचं पूर्ण आन्सर जे आहे आपल्याला याच्या इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन वरून भेटणार आहे. म्हणजे काय पहा, जर याचे इलेक्ट्रॉन याला पूर्णपणे कव्हर अप करत असतील तर याचा चार्ज किंवा याचा अट्रॅक्शन याच्यापर्यंत पोहोचणार नाहीये, बरोबर की नाही. पण 50 म्हणजे याचा चार्ज तर वाढलेला आहे, 50 पॉझिटिव्ह चार्ज आहेत. 50 पॉझिटिव्ह चार्ज म्हणजे न्यूक्लियस वरती खूप सारा चार्ज झालेला आहे, पण हे सराउंडिंगचे 50 इलेक्ट्रॉन्स त्याला कव्हर अप करतायत का, आणि जर हे कव्हर अप करत नसतील तर याच्याविषयी याला अट्रॅक्शन काय असणार आहे, जास्त असणार आहे. आणि हे टोटल रिलेट करतं साईजशी, 3 डायमेन्शन मध्ये साईज किती आहे. जर समजा मी तुम्हाला सांगतोय न्यूक्लियसमध्ये, न्यूक्लियसच्या सराउंडिंगला कव्हर करायला जर एवढी साईज असेल, याच्यामध्ये जर समजा 10 इलेक्ट्रॉन पुरेसे आहेत याला कव्हर करायला, पूर्णपणे स्क्रीन तयार करतायत, याचा न्यूक्लिअर चार्ज जास्त बाहेर जात नाही, इफेक्टिव्ह न्यूक्लिअर चार्ज म्हणतात त्याला. पण एखादा मोठा ऍटम आहे आणि याच्यामध्ये 50 पॉझिटिव्ह चार्जेस आहेत आणि याच्या सराउंडिंगला असणारे 50 इलेक्ट्रॉन जे आहेत, हे इलेक्ट्रॉन याला कव्हर करू शकत नाहीयेत, का तर साईज खूप मोठी झालेली आहे. साईज खूप मोठी झाल्यामुळं हे इलेक्ट्रॉन्स कव्हर अप करू शकत नाहीत. त्यामुळे याचा पॉझिटिव्ह चार्ज आहे, याचा अट्रॅक्शन बाहेरच्या इलेक्ट्रॉन पर्यंत जाणार आहे. असं होऊ शकतं. मग इथं काय केलेलं आहे, इथं तुम्हाला डायरेक्टली इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन दिलेलं आहे आणि काय सांगितलेलं आहे पहा. जर दोन वेगवेगळे आपण काय घेतले, कॅटायन घेतले, समजा कॅटायन ए घेतला आणि समजा कॅटायन बी घेतला, दोन वेगवेगळे कॅटायन घेतले ऑफ सेम साईज. समजा सेम साईजचे दोन्ही कॅटायन घेतोय आपण, साईज मध्ये चेंज नाही, सेम चार्ज, याच्यावरती असणारा पॉझिटिव्ह चार्ज जो काय आहे तो सेम आहे, समजा 2+ आहे 2+ आहे. ओके, तर काय सांगितलंय, कॅटायन विथ आउटर इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ऑफ S2p6D10 टाइप possess a greater polarizing power. या टाइपच्या इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन असणाऱ्या कॅटायनला इलेक्ट्रॉन विषयी अफिनिटी जास्त आहे, त्यालाच म्हणतो पोलरायझिंग पॉवर. दुसऱ्या ऍटम मधले इलेक्ट्रॉन खेचतोय म्हणजे निगेटिव्ह चार्ज खेचतोय, म्हणजे त्याच्यामध्ये डायपोल तयार होणार आहे. निगेटिव्ह चार्ज जर इकडे गेला तर इकडे पॉझिटिव्ह चार्ज जास्त वाढणार आहे, म्हणून ह्याला डायपोल तयार होणं म्हणतात. ओके, म्हणून याला काय म्हणतात, पोलरायझिंग पॉवर म्हणतात. इलेक्ट्रॉन खेचणे याला पोलरायझिंग पॉवर म्हणतात. हा दुसऱ्या एनायन मध्ये पोलरायझिंग करतोय. ओके, ऍज कम्पेअर्ड टू द कॅटायन हॅव्हिंग सेम चार्ज, सेम साइज, बट हॅव्हिंग द इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ऑफ S2p6. म्हणजे काय सांगितलं आहे की ज्याचा आउटर इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन S2p6D10 आहे विथ कम्पेअर टू S2p6. जर एखाद्याचं असं आउटर इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आहे आणि एखाद्याचं असं आहे, चार्ज सेम आहे, साईज सेम आहे, तर ज्याचे आउटर इलेक्ट्रॉन डी मध्ये आहेत तो जास्त प्रमाणात इफेक्टिव्ह न्यूक्लिअर चार्ज दाखवतोय किंवा पोलरायझिंग पॉवर दाखवतोय. का दाखवतोय, का तर डी सबस्पेस मध्ये असणारे इलेक्ट्रॉन जे आहेत हे या न्यूक्लियसला व्यवस्थित स्क्रीन तयार करू शकत नाहीत त्याच्या कडेला, किंवा एक शीट तयार करू शकत नाहीत, म्हणजेच प्रोटेक्टिव्ह लेअर तयार करू शकत नाहीत. हे लेस आहेत, हे प्रोटेक्ट करत नाहीत न्यूक्लियसला, का तर डी ऑर्बिटलची साईज खूप मोठी आहे. पण जर तुम्ही कम्पेअर केलं एस आणि पी ऑर्बिटलला, तर एस आणि पी ऑर्बिटल मध्ये, मग आता जर सेम साईज असेल तर याचे जास्तीत जास्त इलेक्ट्रॉन एस आणि पी मध्ये आहेत, बरोबर की नाही. आणि एस आणि पी हे न्यूक्लियसच्या जवळ आहेत आणि हे न्यूक्लियसला व्यवस्थितपणे कव्हर अप करतात. त्यामुळे याचं जे फोर्स ऑफ अट्रॅक्शन आहे हे बाहेर जात नाही, पण याचे मॅक्झिमम इलेक्ट्रॉन कुठे गेले, एस आणि पी मध्ये नाही गेले, याचे मॅक्झिमम इलेक्ट्रॉन डी मध्ये गेले. ज्यावेळी याचे इलेक्ट्रॉन डी मध्ये जात आहेत त्यावेळी डी मधले इलेक्ट्रॉन याला प्रोटेक्ट करू शकत नाहीत, त्यांची साईज मोठी आहे, ते खूप दुरून फिरतात न्यूक्लियस पासून. त्यामुळे याचा जो इफेक्टिव्ह चार्ज आहे तो इलेक्ट्रॉन कडे जाणार आहे आणि हा जास्त प्रमाणात इलेक्ट्रॉनला अट्रॅक्ट करणार आहे. म्हणून अशा टाईपच्या कॅटायनला काय राहणार आहे, जास्त कोव्हॅलेंट कॅरेक्टर राहणार आहे त्याच्या आयोनिक बॉन्ड मध्ये. इट इज क्लिअर, इट इज क्लिअर. रिप्लाय मी, रिप्लाय मी. येस एव्हरीवन, समजतंय का, डोक्यावरून जातंय, समजतंय का. Sir, third rule not understood. थर्ड रूल नॉट अंडरस्टूड. परत एकदा पहा, जर आपण दोन कॅटायन घेतोय, कसे कॅटायन घेतोय, दोन एक्झाम्पल, सेम साईज अँड सेम चार्ज. ठीक आहे, साईज सेम आहे, चार्ज सेम आहे, पण यांचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन वेगळं आहे. समजा ए चं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन या टाइप मध्ये, बी चं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन या टाइप मध्ये. इट इज क्लिअर, इथपर्यंत क्लिअर. आता काय Yes. होतंय पहा, इथं इलेक्ट्रॉन
पॉझिटिव्ह चार्ज आणि निगेटिव्ह चार्ज आपण त्याच कॅटायन मधला कन्सिडर करतो. इथं न्यूक्लियस मध्ये इलेक्ट्रॉनला कोण अट्रॅक्ट करणार आहे बाळांनो? बाहेरच्या इलेक्ट्रॉनला किंवा एनायनच्या इलेक्ट्रॉनला कोण खेचणार आहे? याचा न्यूक्लियस खेचणार आहे, का तर याच्यामध्ये प्रोटॉन आहे, त्याच्यामध्ये पॉझिटिव्ह चार्ज आहे, बरोबर का? मग हा न्यूक्लियस या इलेक्ट्रॉनला कधी खेचेल? हा न्यूक्लियस या इलेक्ट्रॉनला कधी खेचेल? पहा, इथं पॉझिटिव्हली चार्ज न्यूक्लियस आहे, याच्या सराउंडिंगला इलेक्ट्रॉन फिरतायत, याच्या सराउंडिंगला इलेक्ट्रॉन फिरतायत. मग इलेक्ट्रॉन हे फिरणारे जे इलेक्ट्रॉन आहेत हे या न्यूक्लियस भोवती एक शिल्ड तयार करतात. हे कंटिन्युअसली मोशन मध्ये आहेत. हे या सराउंडिंगला न्यूक्लियसच्या एक शिल्ड बनवतात, एक स्क्रीन बनवतात. येते का लक्षात? एक स्क्रीन बनवतात. तुम्ही जर अगरबत्ती घेतली, अंधारामध्ये अगरबत्ती लावलेली आहे, अगरबत्तीला काय आहे, पुढचं टोक तुम्हाला रेड दिसतंय, जे बर्न झालेलं आहे ते काय दिसतं? रेड दिसतं. आणि तुम्ही जर गोल फिरवली, जोरात गोल फिरवली, तुम्हाला काय दिसतंय? काय दिसतंय त्याचं? सर्कल तयार होतंय. पाहिलं का? केलं एक्सपेरिमेंट कधी हा तुम्ही? Yes, sir. सर्कल दिसतं पूर्ण म्हणे. मग ते सर्कल तयार झालेलं आहे का तिथं? सर्कल नाही तयार झालेलं. अगरबत्ती एकच पॉइंट आहे, पण इतक्या जोरात फिरवतोय आपण त्याला की त्याचं पूर्ण सर्कल दिसतं. सेम तसं आहे, हे इलेक्ट्रॉन कमी तर आहेत, पण हे इलेक्ट्रॉन कंटिन्युअस फिरतायत, म्हणजे ह्या न्यूक्लियसच्या सराउंडिंग एक शिल्ड तयार करतायत. आणि जर हे इलेक्ट्रॉन शिल्ड तयार करतायत, एक पडदा तयार करतायत, एक स्क्रीन तयार करतायत, याला म्हटलं जातं स्क्रीनिंग इफेक्ट. याला काय म्हटलं जातं? स्क्रीनिंग इफेक्ट, किंवा याला म्हटलं जातं शिल्डिंग इफेक्ट. एक शिल्ड तयार करतायत. मग यांनी जर एक शिल्ड तयार केलं, यांनी जर एक स्क्रीन तयार केली, तर या न्यूक्लियसला इकडच्या ह्या एनायन मधल्या इलेक्ट्रॉन विषयी अफिनिटी जास्त असेल का? असेल का? नसणार आहे. ओके. जर हे शिल्ड फार कमकुवत आहे, हे शिल्ड फार वीक आहे, तर याला काय असणार आहे? याच्याविषयी अट्रॅक्शन जास्त असणार आहे. हे शिल्ड फार स्ट्रॉंगर आहे, हे शिल्ड फार स्ट्रॉंग आहे, तर अशा वेळी परफेक्ट शिल्डिंग आहे, तर अशा वेळी अट्रॅक्शन काय राहणार आहे? बाहेरच्या इलेक्ट्रॉन विषयी कमी राहणार आहे, बरोबर की नाही? हे Yes. अट्रॅक्शन कमी राहणार आहे. तेच सांगितलेलं आहे की एस आणि पी सबशेल मधले इलेक्ट्रॉन्स हे न्यूक्लियसच्या जवळ असल्यामुळे काय करतायत? न्यूक्लियसच्या जवळ असल्यामुळं प्रोटेक्ट करतायत न्यूक्लियसला, कव्हरअप करतायत, शिल्ड करतायत, स्क्रीन तयार करतायत. पण जे डी ऑर्बिटल मधले, डी सबशेल मधले इलेक्ट्रॉन आहेत, हे न्यूक्लियसला व्यवस्थितपणे कव्हरअप करत नाहीये. म्हणजे जर सेम चार्ज, सेम साईजचे तुम्ही एक्झाम्पल घेताय, तर याचे मॅक्झिमम इलेक्ट्रॉन एस आणि पी ब्लॉक मध्ये आहेत. एस आणि पी सबशेल मध्ये आहेत. एस आणि पी सबशेल मध्ये इलेक्ट्रॉन असल्यामुळे इथं प्रोटेक्टिव्ह नेचर जास्त आहे, इथलं शिल्डिंग स्ट्रॉंग आहे, स्क्रीनिंग इफेक्ट स्ट्रॉंग आहे. स्क्रीनिंग इफेक्ट स्ट्रॉंग आहे म्हणजे हा आउटर इलेक्ट्रॉनला तेवढ्या पॉवरने खेचू शकत नाही. पण इथं मॅक्झिमम इलेक्ट्रॉन डी मध्ये आहेत, आणि डी मध्ये काय आहे? डीचं नेचर जास्त प्रोटेक्टिव्ह नाहीये. डी मध्ये इफेक्टिव्ह न्यूक्लिअर चार्ज म्हणजे प्रोटेक्टिव्ह नेचर खूप कमी आहे डीचं. इथला जो स्क्रीन किंवा पडदा तयार होणार आहे हा स्ट्रॉंग नाही होणार. मग त्यामुळे काय होणार आहे? आणि मॅक्झिमम इलेक्ट्रॉन इथं डी मध्ये गेलेले आहेत, त्यामुळं इथं प्रोटेक्शन पुअर झालेलं आहे. त्यामुळं हा इझिली दुसऱ्या एनायनच्या जे काही इलेक्ट्रॉन क्लाउड आहेत त्याच्यातले इलेक्ट्रॉन अट्रॅक्ट करू शकतो. म्हणजेच इथं कोव्हॅलेंट कॅरेक्टर काय होणार आहे? जेवढे इलेक्ट्रॉन अट्रॅक्ट होतील तेवढं कोव्हॅलेंट कॅरेक्टर काय होणार आहे? जास्त येणार आहे. इट इज क्लिअर नाऊ? Yes, sir. क्लिअर नाऊ? ओके. आता याच्यामध्ये आपण काय सांगू शकतो पहा, शॉर्ट फॉर्म मध्ये काय सांगू शकतो? शॉर्ट फॉर्म मध्ये काय सांगू शकतो पहा. लेट्स टेक डी इलेक्ट्रॉन म्हणजे काय? डी सबशेल मधले इलेक्ट्रॉन्स जे आहेत, ओके, त्यांचा जो स्क्रीनिंग इफेक्ट आहे, ओके, स्क्रीन न्यूक्लिअर चार्ज लेस इफेक्टिव्हली. डी इलेक्ट्रॉन्स स्क्रीन म्हणजे प्रोटेक्ट करणे किंवा त्याच्या भोवती एक लेअर तयार करणे, प्रोटेक्टिव्ह. स्क्रीन न्यूक्लिअर चार्ज म्हणजेच प्रोटॉनचा चार्ज, पॉझिटिव्ह चार्ज, न्यूक्लिअर चार्ज, त्याला न्यूक्लिअर चार्ज म्हणतात. स्क्रीन न्यूक्लिअर चार्ज लेस इफेक्टिव्हली, कमी प्रमाणात, लेस इफेक्टिव्हली. डी इलेक्ट्रॉन जे आहेत हे लेस इफेक्टिव्हली काय करतात? न्यूक्लिअर प्रोटेक्ट करतात. ऍज कम्पेअर टू एस अँड पी इलेक्ट्रॉन्स. कंटिन्यू करा. ऍज कम्पेअर्ड टू एस अँड पी इलेक्ट्रॉन्स. डी इलेक्ट्रॉन जे आहेत हे लेस इफेक्टिव्हली करतात. मग जर या टाइप मध्ये इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन असेल आणि सिमिलर साईज असेल, सिमिलर चार्ज असेल, आणि एका कॅटायनचं या टाइप मध्ये जर इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन असेल, तर इथं कोव्हॅलेंट कॅरेक्टर काय असणार आहे? ग्रेटर असणार आहे.
म्हणजे तुम्ही लिहू शकता हेन्स राईट डाऊन इफेक्टिव्ह न्यूक्लिअर चार्ज, म्हणजे किती इफेक्ट पडतोय त्या चार्जच्या बाहेरच्या इलेक्ट्रॉनवरती, त्याला इफेक्टिव्ह न्यूक्लिअर चार्ज म्हणतात. जिथं स्क्रीनिंग इफेक्ट आपण कन्सिडर करतोय, इफेक्टिव्ह न्यूक्लिअर चार्ज in the cations having S2p6d10 configuration is greater न्यूक्लिअर केमिस्ट्री मध्ये आपण हे पण पाहणार आहोत, इफेक्टिव्ह न्यूक्लिअर चार्ज कसा काउंट करायचा. इज ग्रेटर than cations having S2p6 configuration. किंवा तुम्ही शॉर्ट फॉर्म मध्ये लिहू शकता. काय लिहू शकता पहा, इफेक्टिव्ह न्यूक्लिअर चार्ज कोणामध्ये जास्त असतो, S2p6d10 या इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन मध्ये जास्त असतो कोणापेक्षा, S2p6 पेक्षा. असंही लिहू शकता तुम्ही. टेक एक्झाम्पल CuCl and NaCl याच्यामध्ये कोण जास्त कोव्हॅलेंट कॅरेक्टर दाखवेल. इथं पण सेम आहे, सिंगल पॉझिटिव्ह सिंगल निगेटिव्ह, सिंगल पॉझिटिव्ह सिंगल निगेटिव्ह. कोण जास्त असेल. आता दोन्हीचं इलेक्ट्रॉन ठीक आहे, एनायन सेम आहे, चार्ज सेम आहे. मग आता काय करा, ह्या दोन्हीचं कॉपरचं आणि सोडियमचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन चेक करा. 1s2 2s2 2p6 3s1 काय आहे, बरोबर का. 1s2 2s2 2p6 3s1 पण प्लस आहे म्हणजे 3s मधला 1 गेला. मग याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन कसं बनलं, 2s2 2p6 म्हणजे S2p6 टाइप बनलं, बरोबर की नाही. कॉपरचं चेक करा, कॉपरचा ऍटॉमिक नंबर किती आहे 29. सो 1s2 2s2 2p6 3s2 3p6 हे सगळं आर्गॉन मध्ये कव्हर झालं. देन 3d आणि 4s. ओके, 3d 4s किती आहे, 4s 2 3d 9 होते, एक गेला 8. मॅक्झिमम इलेक्ट्रॉन कुठं आहेत, डी मध्ये आहे. ओके, मग जिथं डी मध्ये मॅक्झिमम इलेक्ट्रॉन आहेत, हे इलेक्ट्रॉन कव्हर अप करतायत का, हे इलेक्ट्रॉन इफेक्टिव्ह न्यूक्लिअर चार्जला कव्हर अप करतायत का, नाही करत आहेत का, तर हे डी मध्ये आहेत म्हणजे कोव्हॅलेंट कॅरेक्टर याच्यामध्ये जास्त असणार आहे. आपण इथं काय म्हणू शकतो किंवा वर्डिंग मध्ये लिहू शकतो आपण, काय वर्डिंग मध्ये लिहू शकतो पहा, CuCl is more covalent than NaCl. का तर कॉपर मधले इलेक्ट्रॉन हे डी ऑर्बिटल मध्ये आहेत की जे प्रोटेक्ट करत नाहीत न्यूक्लियसला. त्यामुळे न्यूक्लियसचा चार्ज आहे तो काय होणार आहे, इफेक्टिव्हली जास्त एक्झर्ट होणार आहे एनायनच्या इलेक्ट्रॉन क्लाउडवर. इट इज डन. लास्ट पॉइंट, रेझोनन्स. लेवी स्ट्रक्चर मध्ये आपण रेझोनन्स ऑलरेडी पाहिलेला आहे. ओके, जे काही पॉलीएटॉमिक मॉलिक्युल्स आहेत, डायटॉमिक मॉलिक्युल्स असतील तर त्याचं स्ट्रक्चर आपण वेगळं काढू शकत नाही, बरोबर की नाही. पण जर पॉलीएटॉमिक मॉलिक्युल्स असेल तर त्याचे स्ट्रक्चर मोर दॅन वन स्ट्रक्चर्स असतात, लेवी स्ट्रक्चर, मोर दॅन वन लेवी स्ट्रक्चर्स, एकापेक्षा जास्त लेवी स्ट्रक्चर्स ते काय करतील, शो करतील. फॉर एक्झाम्पल, एक एक्झाम्पल ऑफ जे ऑलरेडी आपल्याला झालेलं आहे,
CO2 2 मायनस, CO2 2 मायनस. कोणते कोणते लेव्ही स्ट्रक्चर काढले होते आपण, आठवतंय का? लेव्ही स्ट्रक्चर आठवतायत? पहा, CO2 नाही, CO3 2 मायनस. आठवतायत का स्ट्रक्चर? C डबल बॉन्ड O, सिंगल बॉन्ड O, सिंगल बॉन्ड O. ज्या ऑक्सिजनला सिंगल बॉन्ड आहे त्याच्यावरती 6 इलेक्ट्रॉन्स असतील आणि हा बॉन्ड तयार झालाय म्हणजे हे ऍक्सेप्ट केलेले इलेक्ट्रॉन आहेत. दॅट्स वाय दिस इज सिंगल निगेटिव्हली चार्ज. 6 इलेक्ट्रॉन आहे त्याच्यावरती. आणि जो डबली बॉन्डेड ऑक्सिजन आहे त्याच्यावरती काय आहेत? 2 लोन पेअर आहेत. याच्यावरती 3 लोन पेअर आहेत. आता पहा, रेझोनन्स कशाला म्हणतात? रेझोनन्स स्ट्रक्चर हे डबल हेडेड एरोने रिप्रेझेंट केलं जातं. डबल हेडेड एरोने रेझोनन्स स्ट्रक्चर रिप्रेझेंट केलं जातं का तर स्ट्रक्चर ए स्ट्रक्चर बी मध्ये कन्वर्ट होऊ शकतं आणि स्ट्रक्चर बी हे परत स्ट्रक्चर ए मध्ये कन्वर्ट होऊ शकतं. मग आता इथं पहा, इथं जर अशी सिच्युएशन झाली, फॉर एक्झाम्पल पहा, एक लोन पेअर या ऑक्सिजनने इथं प्लेस केली डबल बॉन्ड होण्यासाठी. जर एक लोन पेअर या ऑक्सिजनने इथं प्लेस केली डबल बॉन्ड होण्यासाठी, तर काय होऊ शकतं? इथं डबल बॉन्ड होईल, पण या कार्बनला 5 बॉन्ड पॉसिबल नाहीयेत. त्यामुळे त्याच वेळी सायमल्टेनियसली या ऑक्सिजनवरचा हा बॉन्ड हा कार्बन आणि ऑक्सिजन मधला डबल बॉन्ड म्हणजेच 2 इलेक्ट्रॉन या ऑक्सिजनवरती ऍज अ लोन पेअर म्हणून जाणार आहेत. मग काय होऊ शकतं? पहा, काय होऊ शकतं? कार्बन सिंगल बॉन्डच्या ऐवजी काय तयार झाला? डबल बॉन्ड. 3 लोन पेअरच्या ऐवजी 2 लोन पेअर शिल्लक राहिल्या. डबल बॉन्डचं कन्व्हर्जन सिंगल बॉन्ड मध्ये झालं. ऑक्सिजन वरती 2 लोन पेअर आल्या. हा बॉन्ड गेला म्हणजे आणखी एक लोन पेअर आली, 3 लोन पेअर. आणि या साईडचं जे स्ट्रक्चर आहे इट इज ऍज इट इज. ड्रॉ लाईक दिस. सो दिस इज कॉल्ड ऍज रेझोनन्स स्ट्रक्चर. अल्टरनेट सिंगल बॉन्ड डबल बॉन्ड असेल किंवा एका डबल बॉन्डला अल्टरनेटिव्हली किंवा काय म्हणू शकतो आपण, 1 सिंगल बॉन्ड नंतर कुठेतरी निगेटिव्ह चार्ज आहे, तर हे पॉसिबल आहे की तुम्ही चार्ज रोटेट करू शकता. सर यस. सर हा फॅजन्स रूल मधला 4th रूल आहे का दुसरा? नाही. रेझोनन्स हा नवीन पॅरामीटर आहे कोव्हॅलेंट बॉन्डचा. शेवटचा पॅरामीटर्स ऑफ कोव्हॅलेंट बॉन्ड पाहतोय आपण. रेझोनन्स हा शेवटचा पॅरामीटर आहे कोव्हॅलेंट बॉन्डला रिप्रेझेंट करण्यासाठी, एक्सप्रेस करण्यासाठी. हो, ठीक आहे. पहा अजून काय होतं, जसं हा ऑक्सिजन एक लोन पेअर देऊ शकतो, तसं या साईडचा पण ऑक्सिजन एक लोन पेअर देऊ शकतो. मग या स्ट्रक्चर मध्ये कन्सिडर करा आता तुम्ही, जर या ऑक्सिजनने एक लोन पेअर दिली तर परत हेच होणार आहे. हा बॉन्ड काय होणार आहे? वरती जाणार आहे आणि डबल बॉन्ड या साईडला होणार आहे. मग मी ते एक स्ट्रक्चर दाखवतोय तुम्हाला. समजा फॉर एक्झाम्पल, किंवा समजा इथे दिलं, याने जरी ऑक्सिजन दिला, याने जरी लोन पेअर दिली, या ऑक्सिजनने जर लोन पेअर बॉन्डिंग साठी प्लेस केली, तर या कार्बनला 5 बॉन्ड पॉसिबल नाहीये. ज्यावेळी हा बॉन्ड बनत असतो त्यावेळी हा बॉन्ड ब्रेक होत असतो आणि हा बॉन्ड ब्रेक होऊन या ऑक्सिजन वरती जाणार आहे. जिथं डबल बॉन्ड आहे तिथं काय होतो? ब्रेक होतो. मग इथं झाला सिंगल बॉन्ड, 6 लोन पेअर्स, निगेटिव्ह चार्ज. इथं तर ऑलरेडी सिंगल बॉन्ड आहे. जिथं सिंगल बॉन्ड आहे तिथं निगेटिव्ह चार्ज कॅरी करतो ऑक्सिजन, निगेटिव्ह चार्ज. आणि आता इथं डबल बॉन्ड बनलेला आहे. 3 लोन पेअरच्या ऐवजी फक्त 2 लोन पेअर झाले. तर हे 3 रेझोनन्स स्ट्रक्चर आहेत. यस सर, ते निगेटिव्ह चार्ज कशाला आहेत म्हणजे सर? ते कळलं नाही. निगेटिव्ह चार्ज काय येतो ऑक्सिजनच्या? इथं मला सांगा, ऑक्सिजनच्या आउटर मोस्ट ऑर्बिट मध्ये किती इलेक्ट्रॉन आहे? इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काय आहे? 2 6, बरोबर का? येस सर. मग ऑलरेडी 6 इलेक्ट्रॉन इथं आहेत ऑक्सिजन जवळ, आणि हा जो इलेक्ट्रॉन आहे बॉन्ड मधला, याचं जर तुम्ही इक्वल डिस्ट्रीब्युशन केलं, याचं मी सांगितलं ना तुम्हाला, सर्कल करून याच्या फेवर मधले इलेक्ट्रॉन तुम्ही काउंट करायचे. जर सर्कल केलं तर बॉन्ड निम्म्यातून ब्रेक करायचा. मग ह्या 2 इलेक्ट्रॉन पैकी एक इलेक्ट्रॉन ऑक्सिजनच्या फेवर मध्ये आलाय, म्हणजे ऑक्सिजनच्या शेवटच्या ऑर्बिट मध्ये किती इलेक्ट्रॉन झालेत? 7 इलेक्ट्रॉन झालेत. 1 2 3 4 5 6 आणि बॉन्ड मधला एक 7 इलेक्ट्रॉन. मग एक इलेक्ट्रॉन वाढला म्हणजे त्यानं काय केलंय? एक इलेक्ट्रॉन ऍक्सेप्ट केलंय, म्हणजेच त्याच्यावरती काय आलेलं आहे? म्हणजेच त्याच्यावरती निगेटिव्ह चार्ज आलेला आहे. जिथं 3 लोन पेअर आणि एक बॉन्ड दिसतो तिथं निगेटिव्ह चार्ज येतात. 2 बॉन्ड आणि 2 इथं काउंट करा बरं, इथं सर्कल करा आणि काउंट करा. काय होणार आहे? 1 2 3 4 आणि इथले एक काउंट होतील ह्या 2 बॉन्ड मध्ये. 6. इक्वल डिस्ट्रीब्युशन केलं तर 6, म्हणजे तो काय आहे? न्यूट्रल आहे. इट इज क्लिअर? येस. ओके. मग हे जे स्ट्रक्चर आहे त्याला रेझोनन्स स्ट्रक्चर म्हणतात. त्याला काय म्हणतात? स्ट्रक्चर नंबर 1, स्ट्रक्चर नंबर 2, स्ट्रक्चर नंबर 3, याला म्हणतात रेझोनन्स स्ट्रक्चर.
रेझोनन्स स्ट्रक्चर्स म्हणतात. ओके, तर ही प्रॉपर्टी आहे कोव्हॅलेंट बॉन्डची. कधी पॉसिबल आहे? ज्यावेळी डबल बॉन्ड, सिंगल बॉन्ड, डबल बॉन्ड असे अल्टरनेटिव्ह डबल बॉन्ड असतील तर, किंवा डबल बॉन्ड, सिंगल बॉन्ड आणि एक निगेटिव्ह चार्ज असे जर अल्टरनेटिव्ह स्ट्रक्चर असेल तर इथं चार्ज रोटेशन पॉसिबल आहे. म्हणजे हे तिन्ही स्ट्रक्चर पॉसिबल आहेत. एकदा चार्ज या ऑक्सिजनवर असेल, एकदा डबल बॉन्ड इथं असेल, एकदा डबल बॉन्ड इथं असेल, एकदा डबल बॉन्ड इथं असेल. हे कंटिन्युअसली स्ट्रक्चर एकमेकांमध्ये काय होत राहतात? चेंज होत राहतात. ओके, मग याला आपण काय म्हणू शकतो? ऍक्च्युली CO3 ही जी स्पेसीज आहे, हा जो कंपाऊंड आहे, हा 3 वेगवेगळ्या स्ट्रक्चरने बनलेला आहे. मग ऍक्च्युअल स्ट्रक्चर जे आहे ह्या तिन्हीचं कॉम्बिनेशन करून कन्सिडर केलं जातं. या तिन्ही स्ट्रक्चरचं कॉम्बिनेशन करून आपण ऍक्च्युअल स्ट्रक्चर जे आहे ते कन्सिडर करतो. त्या ऍक्च्युअल स्ट्रक्चरला आपण रेझोनन्स हायब्रिड म्हणत असतो, की ज्याच्यामध्ये आपण काय करू शकतो पहा. जर हे असं स्ट्रक्चर आहे तर आपण डॉटने काय दाखवू शकतो? इलेक्ट्रॉन कुठून फिरतोय. म्हणजेच मी काय दाखवणार या स्ट्रक्चरमध्ये, समजा कार्बन, ऑक्सिजन, ऑक्सिजन हे जर 3 ऑक्सिजन आहेत. निगेटिव्ह चार्ज कुठं आणि कुठं रोटेट होतोय? इथून इथं रोटेट होतोय, इथून इथं रोटेट होतोय आणि इथून इथं. मग ज्या बॉन्डच्या अलॉंग निगेटिव्ह चार्ज रोटेट होतोय त्या बॉन्डच्या अलॉंग काय केलं जातो? डॉट डॉट डॉटने तो दाखवला जातो. म्हणजे निगेटिव्ह चार्ज असा रोटेट होतोय आणि निगेटिव्ह चार्ज या बॉन्डशी काय होतोय? रोटेट होतोय. मग हे डॉट डॉट डॉटने काय दाखवला जातो? निगेटिव्ह चार्ज दाखवला जातो. फॉर एक्झाम्पल पहा, दुसरं एक्झाम्पल पहा. जर एखादा कोव्हॅलेंट कंपाऊंड घेतला आपण, दुसरा सिंपल मिथेन CH4 घेतला, तर ह्या गोष्टी पॉसिबल आहेत का? CH4 ला No. पॉसिबल आहे का? नाही. का नाहीये? का तर इथं कुठेही लोन पेअर नाहीये. सो नो लोन पेअर्स ऑफ इलेक्ट्रॉन्स. ओके, अँड मॉलिक्यूल इज नॉन पोलार. मॉलिक्यूल कसा आहे? नॉन पोलार मॉलिक्यूल आहे. निगेटिव्ह चार्ज पण नाहीये, लोन पेअर नाही, डबल बॉन्ड नाही आणि काय नाहीये? पोलार नेचर पण नाहीये. त्यामुळे इथं रेझोनन्स पॉसिबल आहे का? रेझोनन्स पॉसिबल नाहीये. बरोबर की नाही? ओके, मग रेझोनन्स असण्यासाठी कोणत्या गोष्टी आहेत? रेझोनन्स असण्यासाठी कोणत्या गोष्टी आहेत? अल्टरनेटिव्ह सिंगल बॉन्ड, डबल बॉन्ड, अल्टरनेटिव्ह सिंगल बॉन्ड, डबल बॉन्ड, किंवा अल्टरनेटिव्ह डबल बॉन्ड, सिंगल बॉन्ड आणि तिथं लोन पेअर. म्हणजेच काय असायला पाहिजे? निगेटिव्ह चार्ज असायला पाहिजे. जर असं असेल तर काय आहे? तिथं पॉसिबल आहे. ओके, मग रेझोनन्स कुठं होऊ शकतो? आपण आणखी एक एक्झाम्पल पाहिलं होतं ओझोन मॉलिक्यूलचं, आठवतं का? ओझोन मॉलिक्यूलचं एक्झाम्पल आठवतंय? रिप्लाय मी. ओझोन मॉलिक्यूलचं एक्झाम्पल आठवतंय का? काय फॉर्म्युला sir. ओझोनचा? ओझोनचा फॉर्म्युला O3. कसं स्ट्रक्चर पाहिलं होतं पहा आपण. फर्स्ट ऑक्सिजन, सेकंड ऑक्सिजन, थर्ड ऑक्सिजन. ओके, याच्यामध्ये काय दाखवलं सिंगल होतं बॉन्ड, आपण? एक डबल बॉन्ड. याच्यामध्ये ठीक आहे, हा एक डबल बॉन्ड दाखवला आणि हा काय दाखवला? सिंगल बॉन्ड दाखवला. ओके, तर याच्यामध्ये हा ऑक्सिजन पॉझिटिव्ह चार्ज कॅरी करतो, का तर याने काय केलेलं आहे? एक लोन पेअर इकडे प्लेस केलेली आहे बॉन्डिंगसाठी. ओके, आणि हा 3 लोन पेअर काय करतोय? कॅरी करतोय, की जो निगेटिव्हली चार्ज आहे. म्हणजे इथं पॉझिटिव्ह निगेटिव्ह चार्जचं काय आहे? सेपरेशन आहे. ज्याला डबल बॉन्ड आहे तो फक्त लोन पेअर ऍज इट इज काय करत असतो? कॅरी करत असतो. ओके, मग इथं जर चेक केलं तुम्ही, इथं जर चेक केलं, डबल बॉन्ड छोटा असणार आहे का सिंगल बॉन्ड छोटा असणार आहे? बॉन्ड लेंथ कोणाची जास्त असणार आहे? Single आठवा, bond. याच्या अगोदरचा पॅरामीटर सिंगल बॉन्डची बॉन्ड लेंथ Single. जास्त आहे. एक्सपेरिमेंटली आपल्याला व्हॅल्यू दिली आहे 148 पिकोमीटर आहे याची, आणि याची 121 पिकोमीटर आहे. 121 काय आहे? पिकोमीटर आहे. पण मला सांगा, हे स्ट्रक्चर असंच पॉसिबल आहे का? हेच कॉन्स्टंट स्ट्रक्चर असेल? नाही. इथं हा काय करू शकतो पहा, हा ऑक्सिजन एक लोन पेअर इथं प्लेस करू शकतो डबल बॉन्ड म्हणून. पण ह्या ऑक्सिजनला आणखी बॉन्ड पॉसिबल नाहीयेत. मग त्याच वेळी काय होणार आहे? त्याच वेळी इथली एक पेअर, बॉन्डिंग पेअर, लोन पेअर म्हणून ऑक्सिजन वरती जाणार आहे. मग हे ट्रान्झिशन होत असताना चेंजेस काय होतील? इथं डबल बॉन्डचं कन्व्हर्जन सिंगल बॉन्ड मध्ये होईल. 2 लोन पेअर होत्या, 3 लोन पेअर झाल्या, म्हणजे त्याच्यावरती निगेटिव्ह चार्ज आला, इलेक्ट्रॉन ऍक्सेप्ट केलेले आहेत त्याने. ओके, त्याच्यानंतर इकडे डबल बॉन्ड बनलेला आहे. म्हणजे ह्या ऑक्सिजनला काही फरक पडलेला नाही. हा पॉझिटिव्हली चार्ज ऑक्सिजन आहे. इथं डबल बॉन्ड तयार झाला आणि इथं 2 लोन पेअर आहेत. म्हणजे स्ट्रक्चर रिव्हर्स झालंय. स्ट्रक्चर काय झालंय? रिव्हर्स झालंय. मग स्ट्रक्चर 1 आणि स्ट्रक्चर 2 हे काय आहेत? एकमेकांचे रेझोनन्स स्ट्रक्चर आहेत. हे काय आहेत? रेझोनन्स स्ट्रक्चर आहेत, स्ट्रक्चर 1 आणि स्ट्रक्चर 2. ओके, मग या रेझोनन्स स्ट्रक्चरचं इक्वली काय केलं जातं? या रेझोनन्स स्ट्रक्चरचं इक्वल एक स्ट्रक्चर Hybrid. घेतलं जातं, त्याला म्हणत असतो आपण रेझोनन्स हायब्रिड. मग हा हायब्रिड कसा दाखवला जातो पहा. जो शेप आहे तो ऍज इट इज शेप आहे. ठीक आहे, आता पहा इलेक्ट्रॉन कुठून कुठं फिरतोय. इलेक्ट्रॉन चार्ज म्हणजे इलेक्ट्रॉन क्लाउड कुठून कुठं फिरतोय? इलेक्ट्रॉन डेन्सिटी
या बॉन्ड पासून या बॉन्डकडे, या बॉन्ड पासून या बॉन्डकडे इथं ट्रॅव्हलिंग होणार आहे. इथं आणि इथं काय होणार आहे? ट्रॅव्हलिंग होणार आहे. मग ती लाईन डॉटेड लाईनने दाखवली जाते. इलेक्ट्रॉन कुठं फिरणार आहे हे डॉटेड लाईनने दाखवलं जातं. इलेक्ट्रॉन या रिजन मध्ये फिरणार आहे. ठीक आहे. किंवा तुम्ही याला डॉटेड लाईनच्या आतमध्ये तुम्ही निगेटिव्ह चार्ज दाखवू शकता. डॉटेड लाईनच्या आतमध्ये. ओके. मग बॉन्ड लेंथ जी आहे इथं 121 आहे आणि ही जी बॉन्ड लेंथ होती ही 148 पिकोमीटर होती. तर ह्या दोन्हीची ऍव्हरेज बॉन्ड लेंथ कॅल्क्युलेट केली जाते आणि या रेझोनन्स हायब्रिड मध्ये 128 पिकोमीटर एवढी बॉन्ड लेंथ असते. 128 सेम पिकोमीटर एवढी बॉन्ड लेंथ असते. तर अशा टाईपच्या स्ट्रक्चरला रेझोनन्स हायब्रिड म्हणतात. एकच कॉमन स्ट्रक्चर तिन्हीसाठी रेझोनन्स हायब्रिड म्हणणार. याला काय म्हणणार आपण? रेझोनन्स हायब्रिड स्ट्रक्चर किंवा फक्त रेझोनन्स हायब्रिड. ओके. मग हे जे आहे ह्या दोन्हीचं कॉम्बिनेशन असल्यामुळे हे मोस्ट स्टेबल स्ट्रक्चर आहे. याची एनर्जी जी आहे एनर्जी सर्वात कमी असते या सगळ्या स्ट्रक्चर मध्ये. आणि हे जे रेझोनन्स स्ट्रक्चर आहेत स्ट्रक्चर नंबर 1 आणि स्ट्रक्चर नंबर 2 याला याची एनर्जी आहे. समजा याची एनर्जी E1 आहे, याची एनर्जी E2 आहे आणि याची एनर्जी काय आहे? ER आहे. रेझोनन्स म्हणून ER आहे. तर E1 आणि E2 ची एनर्जी ही रेझोनन्स हायब्रिड पेक्षा जास्त असते. म्हणजेच हे काय असतात? अनस्टेबल असतात. पण आपण जो स्टेबल मॉलिक्यूल पाहतोय ह्या दोन्हीचं कॉम्बिनेशन करून घेतोय. हे स्ट्रक्चर जर ऍक्च्युअल स्ट्रक्चर जर कॉम्बिनेशन करून घेतोय तर याला आपण काय म्हणणार? रेझोनन्स हायब्रिड म्हणणार. त्याच्या सगळ्या प्रॉपर्टी या दोन्हीच्या कॉम्बिनेशन मध्ये असतील. आणि प्रत्येक प्रॉपर्टी जर तुम्हाला एखाद्या मॉलिक्यूलची दाखवायची आहे अशा टाईपच्या तर तुम्हाला कधी हे स्ट्रक्चर विचारात घ्यावं लागेल, कधी हे स्ट्रक्चर विचारात घ्यावं लागेल, कधी तुम्हाला हे स्ट्रक्चर विचारात घ्यावं लागेल. ओके. त्यामुळे हे सगळे स्ट्रक्चर जे आहेत ते काय आहेत? करेक्ट आहेत. का तर हे इंटरकन्व्हर्जन चालूच असतं प्रत्येकाचं. ओके. गिव्ह द हेडिंग रेझोनन्स एनर्जी. रेझोनन्स एनर्जी म्हणजे काय? ओके. आता काय सांगितलं मी? ईच रेझोनन्स स्ट्रक्चर साठी एनर्जी डिफरंट आहे. रेझोनन्स हायब्रिडला पण मिनिमम एनर्जी आहे या तिन्हीमध्ये, पण त्याची एनर्जी आहे. मग रेझोनन्स हायब्रिडची एनर्जी जी आपण ऍव्हरेज एनर्जी घेतोय आणि ही एनर्जी काय असते? सगळ्यात मिनिमम असते. म्हणजेच तो रेझोनन्स हायब्रिड स्टेबल असतो. तर ही एनर्जी आणि इंडिव्हिज्युअल स्ट्रक्चर किंवा ह्याला कॅनॉनिकल स्ट्रक्चर म्हणतात किंवा कॅनॉनिकल फॉर्म म्हणतात. ह्या कॅनॉनिकल फॉर्मची एनर्जी आणि याच्यातला डिफरन्स याला म्हणणार आपण रेझोनन्स एनर्जी या फॉर्मची. या कॅनॉनिकल फॉर्म किंवा रेझोनन्स स्ट्रक्चरची एनर्जी आणि रेझोनन्स हायब्रिडची एनर्जी याच्यामध्ये जो काही डिफरन्स आहे याला आपण रेझोनन्स एनर्जी म्हणणार या स्ट्रक्चरची. इट इज क्लिअर? सिंपल टर्म आहे. ओके. मग आपण काय म्हणू शकतो याच्यामध्ये? एनर्जी ऑफ ईच रेझोनेटिंग स्ट्रक्चर, एनर्जी ऑफ ईच रेझोनेटिंग स्ट्रक्चर is different from resonance hybrid. Is different from resonance hybrid. रेझोनन्स हायब्रिड पेक्षा याची एनर्जी काय आहे? डिफरंट आहे. ओके. सो द डिफरन्स बिटवीन द एनर्जीज ऑफ, राईट डाऊन, द डिफरन्स बिटवीन इन द एनर्जी ऑफ, द डिफरन्स in the energy of stable structure and resonating form. म्हणजेच रेझोनन्स हायब्रिड. स्टेबल कोण आहे? हा स्टेबल आहे. स्टेबल स्ट्रक्चर अँड रेझोनेटिंग फॉर्म म्हणजे रेझोनन्स स्ट्रक्चर, रेझोनेटिंग फॉर्म किंवा त्यालाच कॅनॉनिकल स्ट्रक्चर किंवा कॅनॉनिकल फॉर्म म्हणतात. इज कॉल्ड रेझोनन्स एनर्जी. समजलंय का? रेझोनन्स एनर्जी समजली? आणि महत्वाचे 2 पॉइंट लिहून घ्या. कोणते 2 पॉइंट सांगता येतील आपल्याला? कसे? द एनर्जी ऑफ रेझोनन्स हायब्रिड इज लेस दॅन एनर्जी ऑफ एनी कॅनॉनिकल फॉर्म. म्हणजे हा सगळ्यात जास्त स्टेबल आहे, हेच सांगितलं आहे. द एनर्जी ऑफ रेझोनन्स हायब्रिड is less than energy of any
कॅनॉनिकल फॉर्म किंवा रेझोनेटिंग फॉर्म किंवा रेझोनेटिंग स्ट्रक्चर म्हणा. आणि दुसरी एक महत्वाची गोष्ट काय सांगितली, सगळ्या रेझोनन्स स्ट्रक्चरचा ज्यावेळी ऍव्हरेज घेताय तुम्ही किंवा सगळे रेझोनन्स स्ट्रक्चर ज्यावेळी तुम्ही कन्सिडरेशन मध्ये घेताय त्याच वेळी त्या कंपाऊंडच्या सर्वच्या सर्व कॅरेक्टरिस्टिक्स तिथे काय झालेले असतात, एक्सप्लेन होतात. अदरवाईज याच्यातलं कोणतं तरी एक स्ट्रक्चर घेताय तुम्ही तर सगळ्याच्या सगळ्या प्रॉपर्टी तिथं काय होणार नाहीत, अज्युम होणार नाहीत किंवा व्हेरीफाय होणार नाहीत. सो वी कॅन से द ऍव्हरेज ऑफ ऑल रेझोनेटिंग स्ट्रक्चर्स, द ऍव्हरेज ऑफ ऑल resonating structures, the average of all resonating structures contributes to overall bonding characteristics, contributes to overall bonding characteristics feature bonding characteristic features of the molecule. Of the molecule. Resonance energy and the resonance structures. It is clear? Reply me. Yes, sir. समजलंय का? प्रत्येकाला समजलंय?